नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेत। समुद्रकिनारी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मुंबई पोलिसांकडून 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या गेल्यात। तर 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँड बाय ठेवल्या जातील। या बोटींवर प्रत्येकी 1 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस हवालदार शस्त्रांसह असतील। तर 31 डिसेंबरच्या सकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत 24 तास या सर्व बोटी पोलीस तैनात असणार आहेत। तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। समुद्रकिनारी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मुंबई पोलिसांकडून 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या गेल्या। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत लाईव्ह जोडल्यात। ज्योत्स्ना, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कोणकोणती महत्त्वाची खबरदारी घेतली गेली आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई जी आहे ती दरवर्षी ज्यावेळेस 31 डिसेंबर असतं, 31 डिसेंबर असतं, संपूर्ण भारतातले अनेक लोक जे आहेत ते मुंबईमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी येतात आणि त्यामुळे पोलिसांवरती जो आहे तो सुरक्षेचा अधिकचा भार असतो आणि त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय की मुंबई पोलिसांकडनं ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। पण त्यापेक्षा पण महत्त्वाचं जे मुख्य स्पॉट आहेत मुंबईतले जिथे सर्वाधिक गर्दी असते समुद्र किनाऱ्यावरती, जसं की गेटवे ऑफ इंडिया असो किंवा आपलं जुहू असेल, दादर चौपाटी असेल, वरळी सीफेस असेल, अशा ठिकाणी जे आहे ते खास करून सिक्युरिटी जी आहे, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या संख्येने वाढवण्यात आलेली आहे। आपल्याला जी या व्हिडिओमध्ये सध्या जी सिक्युरिटी दिसत आहे ती सिक्युरिटी म्हणजे खास करून या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असलेली सिक्युरिटी आहे। मात्र या ठिकाणची सुद्धा सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। समुद्र किनाऱ्याचं जर आपण जगदीश बघायला गेलं तर समुद्र किनाऱ्यावरती 31 डिसेंबरच्या दुपारपासून ते 1 डिसेंबरच्या अगदी सकाळपर्यंत जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं 18 बोटी जे आहेत ते तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यापैकी 16 बोटी या मूव्हिंग असणार आहेत आणि एका बोटीवरती जे आहे ते 1 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस कॉन्स्टेबल शस्त्रांसह असणार आहे। माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते सुद्धा ताज या ठिकाणी, ताज जे हॉटेल आहे आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असलेली ही कायमची सिक्युरिटी असते आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की शस्त्र हातात घेऊन जे आहे ते सिक्युरिटी देण्यात येत। जी, काही कारणास्तव आपला संपर्क तुटलेला आहे। दरम्यान धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।